पोल्ट्री फार्मिंग व्यवसायामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर हा व्यवसाय करत असताना एक लक्षात ठेवा गोष्ट महत्त्वाची, जर आपण कंपनीचे जर फीड घेत असाल तर ते पक्षी घेत असाल, सगळं काही कंपनीचं घेत असाल तर FCR मेंटेन ठेवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर आपल्याला पेमेंट FCR वर निघतं आणि ते मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला विविध प्रकारे खर्च करावा लागतो। त्या खर्चामुळे काय होते, आपल्या मेडिसिन कॉस्ट वाढत जाते। जेमते माझा 5000चा माझं शेड आहे, 5000 पावसाचा सीझन आहे, ग्रोथ चांगली होती। ती ग्रोथ होत असताना आपला खर्चही चांगला होतो, कारण पावसाळ्यामध्ये सर्दी कोला येणं हे साहजिक गोष्ट आहे। तर काय येतं, कशामुळे येतं, एकतर पाण्यामध्ये बदल होत असतो। पावसामुळे पाण्यात बदल झाल्यामुळे, पाण्यातले सप्लिमेंट व्यवस्थित न गेल्यामुळे आणि त्यांची इम्युन सिस्टम खराब झाल्यामुळं लवकर आजार येतो। तर त्या इम्युनी सिस्टमसाठी आपल्याला जर कंपन्यांचं त्यांचे जर घेतले औषधं वगैरे घेतली तर आपल्याला ते कमीत कमी 1000च्या पुढे जातात, 1 लिटरचं औषध घेतं। तर मेडिसिन कॉस्ट नाही म्हणलं तरी 15-1000 रुपये जातात 5000 पक्ष्यांच्या, 5500 पक्ष्यांना 15,000चं जर तुमचं नुसतं मेडिसिनच झालं। आता मेडिसिन हे तुमच्या चेकमधनं कट केलं जातं, तुमचं जे काय ओव्हरऑल रिपोर्ट आहे, जे काय पेमेंट निघणार आहे त्याच्यातून कट झालं। तर मेडिसिन कॉस्ट जर ती कमी झाली तर ती आपल्या चेकमध्ये ॲड होते। तर त्यासाठी काय करायचं, इम्युनिटी सिस्टम वाढवण्यासाठी लक्षात घ्या की सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही ना अभ्यास करायला सुरुवात करा की आपल्याला कंपनीची मेडिसिन घेणं आवश्यक आहे का, ती कोणते तेच घ्या, विनाकारण काही घेऊ नका। आता इम्युनिटीसाठी त्यांचं जर 1100 रुपयाचं औषध घेण्यापेक्षा तर ही एक टॅबलेट आहे बघा, तर मी तिचं नाव मेन्शन करतो तुम्हाला। तिचं नाव आहे बघा बी कॉम्प्लेक्स फॉन्ट विथ द विटॅमिन अँड कॅप्सूल्स। तर हिचं नाव आहे, ही ब्रँड आहे बिकासूल्स कंपनी, एकदम ब्रँडेड कंपनी आहे, इम्युनिटी सिस्टमसाठी सगळ्यात ब्रँड आहे। आता आपण जे कंपनीचं घेतो त्याच्यात पाहिजे तेवढे कंटेंट नसतात, प्रोटीन नसतात। तर ह्याच्यामध्ये काय काय मी तुम्हाला सांगतो थोडक्यात बघा। ह्याच्यात आहे काय काय आहे, B1, B2, B6, B12, फ्लोरिक ॲसिड, कॅल्शियम पण आहे काय, बायोटिन पण आहे आणि अजून विटॅमिन B पण आहे, पॅराडॉक्साइन पण आहे। म्हणजे एक नुसतं इम्युनिटीचं काम करत नाही, हे तुमच्यात कॅल्शियम आहे, फ्लोरिक ॲसिड भेटतं, याच्यातून तुम्हाला B1 भेटतं, B2 भेटतं, B6 भेटतं, B12 पण भेटतं, B2, B6 हे काय, हे इम्युनिटी सिस्टम आहे, हे तुमची इम्युन सिस्टम, हे तुमच्या मसलला वाढवण्याचे आणि तुमच्या मसल ग्रोथ करण्यासाठी आणि प्लस तुमच्या पक्ष्यांनी खाल्लेलं पचवण्यासाठी मदत करते। त्यासाठी हे बिकासूस नावाचे कॅप्सूल महत्त्वाचे आहे इम्युनिटी सिस्टमसाठी स्ट्रॉंग करण्यासाठी। तर हे तुम्ही पक्ष्यांना कसं द्यायचं, तर आता माझा पक्षी दाखवतो तुम्हाला, जे 9 ते 10 दिवसाचा आहे, 9 ते 10 दिवसाचा आहे। ओके, तर मी 40 गोळ्या वापरतो, माझ्या 5500 पक्षी आहेत, त्याच्यासाठी मी 40 गोळ्या वापरतो। तर त्या सिम्पली जोपर्यंत बरी बारीक पक्षी त्यावर पाण्यातून द्या, पाण्यातून, कारण काय होतं पाण्यातून दिलं चिक्स हा पाणी जास्त पितो, मग पाण्यावाटे त्यांच्या पोटात जाऊन ते लवकर त्यांना ते ग्रोथ होण्यास मदत करते। तर हे पाकिट येतं कितीला, तर हा पाकिट जर घेतलं तुम्हाला तर हे पाकिट तुम्हाला जर तसं बघायला गेलं तर 56 रुपयाच्या आसपास 20 गोळ्या भेटतात। आणि हे ब्रँडेड घ्या, ह्याला ऑप्शन 30 रुपयाला पाकिट पण आहे, 25 रुपयाला पण एक स्ट्रीप भेटते, ही 40 रुपयाला भेटते। पण बिकासूल्स कंपनीचंच वापरा, ही इम्युनिटी सिस्टमसाठी सगळ्यात ब्रँडेड औषध आहे आणि कमी खर्चातलं आहे। आता 800 रुपयाची 1 लिटर बाटली, समजा माझे 5500 पक्षी, तर त्याला मला जेमतेम 2 बाटल्या वापराव्या लागतील 2 लिटरच्या, तर 2000 रुपयाच्या बाटल्या होतील। तर तिथंच तुम्हाला फक्त ह्या 100 कॅप्सूल वापरायचे,
₹450 100 कॅप्सूल होतात. किती? हां, आणि त्याच्यापेक्षा जास्त याच्यात कंटेन आहे, जास्त प्रॉफिट आहे, तुमचंही प्रॉफिट आहे, लक्षात घ्या. तर ह्याच्यासाठी तुम्ही हे मी कसं तयार करतो हे लक्षात घ्या. ड्रिंकर आहे, त्याच्यात मी हे टाकलेले आहेत. हे तुम्ही हातानेही फोडू शकता, असं हाताने फोडून त्याच्यातलं हे मिक्स करू शकता असं. आणि नाही तर तुम्ही 4 तास आधी हे पाण्यात भिजवू शकता, जेणेकरून हे आपोआप विरघळलं जाईल. आता हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी असं ठेवलेलं आहे. शक्यतो मी एवढे 4 तास थांबत नाही. मी हाताने असे करून याची पावडर काढून हे सगळं तयार करून घेतो. हे तयार केल्यानंतर तुमचे जे काही हे ड्रिंकर आहेत, आता ह्या एका ड्रिंकरला काय असं कंपल्सरी आधीच बंद केला पाहिजे ड्रिंकर, त्याच्यातलं सगळं काढून घेतलं पाहिजे, पाणी कोरडा झाला पाहिजे, असं काय नाही. तुम्ही काय करा, ड्रिंकरमध्ये थोडं थोडं हे टाकून द्या प्रत्येक ड्रिंकरला. तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती ड्रिंकर आहेत असं याच्यात पाणी ॲड करा आणि ड्रिंकरला टाका आणि त्यानंतर ड्रिंकरचा वाल्व बंद करा. जेणेकरून काय होईल, इथून पुढं जोपर्यंत हे पाणी संपत नाही तोपर्यंत हे पाणी ते पित राहतील. चिक्स आहे ते काय एवढं पाणी एकदम पित नाहीत, जमते 4-5 तास चालतं एवढं पाणी त्यांना. वाल बंद करा, 4-5 तासांनी तुमचं परत नॉर्मल पाणी चालू करा. ह्याने काय होईल, तुमच्या पक्ष्यांना ग्रोथ घेण्यास मदत होईल आणि पक्षी एकदम ॲक्टिव्ह आणि फ्रेश राहील. हे मी तुम्हाला लाईव्ह करतोय, कारण काय विश्वास बसणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि एखादी गोष्ट जर सांगायची झाली तर ह्याच्यानंतर तुम्ही एक प्रोटीन शेक देऊ शकता, एक 1200 साईजला. आता मी तो एक तुम्हाला सांगेल डेमोमधील लाईव्ह, त्याच्यानुसार हे करून पहा. पैसेही वाचतील, ग्रोथही होईल आणि पक्षी मेंटेन राहील, आजार जास्त येत नाही आहे. कारण तुमची जर इम्युनिटी सिस्टीम स्ट्रॉंग राहिली तर तुमच्याकडे येणारे आजार हे कमी राहतात, लक्षात घ्या. हे कोणते सर ऑल टाईम 12ही महिने करू शकता, असं काही नाही. आत्ता केलं न उन्हाळ्यात नाही, उन्हाळ्यात उलट जास्त गरज राहते, कारण उन्हाळ्यात पक्षी मारण्याची भीती जास्त राहते. मात्र हीट यांना जास्त सहन होत नाही. करून बघा. काही नवीन अजून हवे असल्यास कॉन्टॅक्ट तर नाही करू शकत, कमेंटमध्ये जरूर लिहू शकता, मेसेज करा. मी तुमच्या कमेंट पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन. राम राम.